झंझावात न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण येथे आज सर्वजण जमलेलो आहोत। आपल्यासोबत आज इंडिया आघाडीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी आहेत। चला आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया। खासदार म्हणून आनंद गीतेच का? आनंद गीते साहेबांनी साधारण 9 वेळा ह्या मतदारसंघातून निवडणूक लढलेली आहे। 6 वेळा ह्या लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे। जनतेने त्यांना भरघोस मतांनी त्यांनी निवडून दिलेलं आहे। आनंद गीते साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये पोलादपूर तालुका या पोलादपूर महाड विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचंड कामं त्या ठिकाणी केलेली आहेत। तर उदाहरण आपण म्हणाल तर त्यांच्या खासदारपणातून पोलादपूर शहरामध्ये सुद्धा एक ज्येष्ठ नागरिकांसाठी सभागृह त्यांनी दिलेला आहे। त्यासाठी त्यानंतर दुसरं आमचं बाळासाहेब ठाकरेंचं एक सभागृह त्यांनी दिलेलं आहे। अनेक विकास कामे पोलादपूर तालुक्यामध्ये त्यांनी केलेलं आहे। एक निष्कलंक माणूस आहे। अगदी निवडणुकीचे जाहीरनामे प्रत्यक्षात किती प्रमाणात उतरतात? पक्षाच्या जाहीरनाम्यापेक्षा आत्ताची ह्या कोकण मतदारसंघात जर बघायला गेली की ते जाहीरनाम्याला काय माहिती आहे ना, निष्कलंक अनंतराव गीते साहेबांना भरघोस मतांनी ह्या मतदारसंघातून विजय होतील ही इच्छा व्यक्त करतो। 2019ला आनंद गीतेंना का नाकारलं गेलं? 2019ला आनंद गीतेंना नाकारलं गेलं नाही, तर आत्ता जी 2 वर्षापूर्वी जी गद्दारी झाली होती त्याची पायामुलं ही 2019 साली ह्या मतदारसंघात महाड विधानसभा मतदारसंघात रोवली गेली आणि त्यामुळे आनंद गीते साहेबांसारख्या प्रामाणिक निष्कलंक माणसाचा पराभव झाला। नरेंद्र मोदी की राहुल गांधी? राहुल गांधी। महायुती की इंडिया आघाडी? इंडिया आघाडी। इंडिया आघाडी की महायुती? इंडिया आघाडी। घड्याळ की मशाल? मशाल। मशाल। मशाल की घड्याळ? मशाल। झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।